ज्या कातखेड शेत शिवारात पेढे मिठाई आणि इतर पदार्थ तयार करण्यात येत होते, त्या ठिकाणी थेट बेटिंगचे कॉल सेंटर सुरू करण्याचा उद्योग वैभव हॉटेल संचालक रवींद्र विष्णुपंत पांडे यांनी सुरू केला होता. संजय गुप्ता, निरंजन गुप्ता यांच्याबरोबर महेश डिक्कर हे प्रमुख आरोपी असले तरी रवींद्र पांडे यांच्या सहभागाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोरक्षण रोडवरील वैभव हॉटेलचा काही माल हा कातखेड येथे असलेल्या इमारतीत तयार होत होता. या ठिकाणी इतर राज्यातून युवकांना आणत त्यांच्या आधारे सट्ट्याचे कॉल सेंटर सुरू करण्यात रवींद्र विष्णुपंत पांडे यांचा महत्त्वाचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर त्यांनी या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या कॉल सेंटरच्या सर्वांची कॉल सेंटरलाच जेवण, झोपण्याची, लॉजिंग आणि बोर्डिंगची सुविधा केल्याचे उघड झाले आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून मुख्य आरोपीसोबतचे पांडे यांचे संबंध तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. फेअर प्लेच्या नावाखाली वैभव हॉटेल संचालकाचे नवे उद्योग मिठाईबरोबर बेटिंग कॉल सेंटरचा नवा उद्योग सुरू केल्याचे उघड झाले आहे. येवता रोडवरील फॉर्मचे मालक रवींद्र विष्णुपंत पांडे हे व्यवसायाने वैभव हॉटेलचे संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध जुगार चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनिश गुप्ता यांना अवैध रीतीने जागा उपलब्ध करून दिली होती. मोनिश, निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिक्कर राहणार लोहारी तालुका अकोट याच्या माध्यमातून अटक आरोपीची टोळी जमवून आरोपीला बोगस बँक अकाउंट उपलब्ध करून दिले. विविध बँकांचे 54 बँक खाते निष्पन्न झाले आहे. एकूण 33 आरोपींना अटक केली आहे. क्रिकेट व इतर खेळावर चालणारा ऑनलाईन सट्ट्यासाठी आयडी तयार करून बेटिंग करणारी आंतरराज्यीय गँग स्थानिक गुन्हे शाखाने ताब्यात घेतली आहे. 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर्फे ऑनलाईन बेटिंगचा एक आंतरराज्यीय गँग उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बार्शी टाकलीचे हदीत जे MIDC एरियामध्ये शिवार या ठिकाणी एक फार्म हाऊस मध्ये 33 आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बेटिंग हे चालवत होते. यामध्ये कारवाई साठी LCBची टीम तसेच त्याचे अधिकारी अंमलदार याचा सहभाग होता. ऑपरेशन मध्ये 12 लॅपटॉप, 113 मोबाईल, 10 बँकेची पासबुक, 2 पासपोर्ट, ATM कार्ड, इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहे. तसेच 54 बँक खात्यामध्ये जवळपास 9.9 लाखची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग साठी ते क्लायंट्स अट्रॅक्ट करून त्याचे ID पुरवणे तसेच एक कॉल सेंटर सारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते ID क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते. याच्याबद्दल टोटल 33 आरोपीची अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जे मुख्य आरोपी आहे, जे फार्म हाऊसचा ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणारा याचा पण अटक झालेली आहे. पुढची तपास LCB करत आहे. यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. यामध्ये BNSच्या ऑर्गनाइज क्राईमचा सेक्शन पण आपण लावलेले आहे.